नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियांका म्हणून जी काउन्सिलर असते ती पिहूला भेटायला आलेली असते. इकडे अनिशा ही काव्याला भेटायला आलेली असते. त्या दोघी तिच्या रूममध्ये असतात आणि त्या दोघींची चर्चा चाललेली असते. इकडे जीवा आणि नंदिनी देवासमोर प्रार्थना करत असतात की पिहूनी काउन्सिलरसमोर सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात म्हणून. आता काउन्सिलर पिहूला म्हणते, रॅबिट फायर खेळशील? तेव्हा पिहू म्हणते, हो चालेल ना. तेव्हा काउन्सिलर पिहूला म्हणतात, मैत्री? ती म्हणते अक्षरा. त्या म्हणतात प्रेम? ती म्हणते गुलाबजामुन. आणि सिक्रेट? तर ती म्हणते नंदिनी बहिणी. आता काउन्सिलरला समजलेलं असतं की तिच्या मनात जे सिक्रेट आहे ते नंदिनीविषयी आहे म्हणून. इकडे नंदिनी देवाला प्रार्थना करत असते की पिहूनी सगळ्या गोष्टी काउन्सिलरसमोर सांगू देत आणि तिला लवकर बरं वाटू दे. तेव्हा अनिशा काव्याला म्हणत असते की मला असं समजलं आहे की तुला कोणीतरी फ्रेंडशिप बँड बांधलं आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते असं काही नाही गं, फक्त मैत्रीचं एक पाऊल पुढं टाकलं एवढंच. तेव्हा अनिशा तिला चिडवत असते की तुमची मैत्री पुढं गेली आहे तसं तुमचं नातंही पुढं जावं असंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, काव्या आणि पार्थचं नातं असंच पुढं जाईल का? यासाठी या मालिकेच्या डेली एपिसोडसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.